प्रत्येक मंदिराचं मुख्य द्वार हे पूर्वेला असतं, पण तुम्हाला माहितीये का, भारतातील एका ज्योतिर्लिंगाचं मुख्य द्वार चक्क मागे फिरलेलं आहे. आणि हे घडलं होतं एका महान संताच्या भक्तीसाठी. चला जाणून घेऊया औंढा नागनाथचं हे अजब रहस्य. संत नामदेव महाराज आपल्या विठ्ठलाच्या नामात दंग होऊन औंढा नागनाथच्या मंदिरात कीर्तन करत होते. पण तिथल्या काही अहंकारी लोकांनी त्यांना खालच्या जातीचे म्हणून हिणवले आणि मंदिराच्या समोरून उठवून मागच्या बाजूला हकलून दिले. नामदेव महाराज रडत रडत मंदिराच्या मागे गेले आणि त्यांनी देवाचा धावा केला. ते म्हणाले, देवा, मी कुठे जाऊ? तू तर सगळीकडे आहेस ना? आणि तेवढ्यात आपल्या प्रेमळ भक्ताचं कीर्तन ऐकण्यासाठी आणि जगाला त्याचा महिमा पटवून देण्यासाठी साक्षात नागनाथ महादेव म्हणजेच शिव अख्ख्या मंदिरासह मागे फिरले. आजही या मंदिरात नंदी समोर असून मुख्य द्वार मात्र पश्चिमेला म्हणजेच नामदेव महाराज जिथे बसले होते त्या बाजूला आहे. भक्तीपुढे देवही झुकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजेच औंढा नागनाथ मंदिर. तुम्ही कधी या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आहे का? घेतले असेल तर तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. हर हर महादेव.